नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी पौष्टिक असा डोसा दाखवणार आहे. चला तर मग यासाठी मी काय काय वापरते तुम्ही बघा. यासाठी मी 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया. आणि आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, 3-2 असे आपण माप घेतलेले आहे, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ. आता यामध्ये मी हळद टाकली आहे 1 चमचा. त्यानंतर आता आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचं वाटून घेतलेले आहे मिक्सरवर जाडसर, आणि तेच 1 चमचा मी त्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे आणि दही हे आंबटच वापरायचे आहे. तर जेवढं जास्त दही आंबट तेवढा हा डोसा छान आणि टेस्टी आणि कुरकुरीत होतो. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये दही, मीठ आणि हळद टाकून घेतली आणि ठेचा टाकलेला आहे. आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि आता ते भिजवून घेऊया. आता हे भिजवताना पातळ भिजवायचं. जेवढं पातळ भिजवू तेवढे डोसे छान असे कुरकुरीत आणि पातळ होतात. हे एकदम पातळ भिजवून घ्यायचं आहे. चला आता हे 10-15 मिनटं आपण बाजूला ठेवूया. तर मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे. आता या तव्यावर आपण हा डोसा करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता हा डोसा आपण करून घेणार आहोत. असं पातळ असा हा डोसा आपण तव्यावर टाकून घेऊया. जेवढं पातळ पीठ तेवढा डोसा छान होतो, पातळ होतो. आणि दही आंबट असल्यामुळे त्याला अशी जाळी, व्यवस्थित अशी छान जाळी पडते. अशा प्रकारे आता आपण हा डोसा टाकून घेतलेला आहे. आता तो आपण 2-3 मिनिटांनी कालवून कडक झाल्यानंतर पलटून घेऊया. आता त्याच्यावर थोडं तेल सोडलेलं आहे. आता बघा, आपला डोसा रेडी झालेला आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये तो सर्व केलेला आहे. आणि मुलांना जर आपल्याला हा डोसा द्यायचा असेल तर बघा, मी आता दुसरा डोसा तयार करत आहे. तुम्हाला हा डोसा कसा वाटला मैत्रिणींनो? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, आता हा दुसरा डोसा पण रेडी झालेला आहे. मुलांना जर द्यायचा असेल तर त्याच्यावर आपण चीज किसून द्यायचं. त्यामुळे मुलं हे आनंदाने खातात. आणि ह्याच्यामध्ये सर्व पौष्टिक पदार्थ आहे, त्याच्यामुळे हे शरीरालाही चांगलं आहे. धन्यवाद.